खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचं काम आम्ही शासनामार्फत करत असतो आणि खूप साऱ्या योजना शासनाने चालू केलेल्या आहेत. माझी विनंती सर्व पालकांना की आपण त्या योजना समजून घेतल्या पाहिजेत, माहिती करून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी जे कार्यालय आहे तिथं भेट द्या आणि खेळाडूंसाठी काय काय योजना आहेत ह्या योजना तुम्ही बघा. खरोखरच त्या योजना खूप चांगल्या आहेत, परंतु त्या आपल्याला माहीत नसतात म्हणून त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येत नाही. काही वेळेला ग्रेस गुणाच्या संदर्भात शूटिंगचे खेळाडू माझ्याकडे येतात, परंतु आम्हाला जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांच्या पलीकडे जाता येत नाही किंवा 5% आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही खेळाडू माझ्याकडे येतात. सर तुम्ही शूटिंगचे आहेत, तुम्हाला तर माहिती आहे सर्व, परंतु जे शासन निर्णयात नमूद केलेले कागदपत्र आहेत ते कागदपत्र जर आम्हाला नाही मिळाले किंवा संबंधित संघटनेने प्रोव्हाइड नाही केले तर आम्ही त्यांना ग्रेस गुण देऊ शकत नाही ना 5% आरक्षण. जरी मला माहीत असलं की हे खेळाडू शूटिंग या खेळाचे त्यांचं बरोबर आहे सर्व, तरीही फाईलवर त्यांचे कागदपत्र लागतात, म्हणून त्यांना आम्हाला ते फॅसिलिटी देता येत नाहीत. त्यामुळं पालकांनी जागृत होण्याची गरज आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन ह्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पर्धा होत आहेत, याच्यामध्ये सुद्धा खूप सारे बक्षीस रक्कम शासनाने दिलेली आहे खेळाडूंसाठी. त्याचा पण आपण लाभ घेतला पाहिजे. आपल्याला ती गोष्ट कदाचित माहीत नसते, परंतु आज रुद्रांसारखा खेळाडू असेल, स्वप्नील कुसाळेसारखा खेळाडू असेल, यांना शासनाने कोटीमध्ये मदत केलेली आहे. कारण जेव्हा स्वप्नील कुसाळे जिंकून आला त्यावेळेला त्याला नियमाप्रमाणे 2 कोटीचं बक्षीस शासनानं दिलं. त्याचबरोबर दुसरे जे खेळाडू होते त्यांनासुद्धा त्यांच्या बक्षिसाप्रमाणे, त्यांच्या मेडलप्रमाणे बक्षीस दिलं गेलेलं आहे. त्यामुळं आपणही भविष्यामध्ये त्या पोडियमवर जाऊ शकता, त्यामुळं आपण तो प्रयत्न करायचा आहे.